नाही तोपर्यंत या नरदेवाचं सार्थक होत नाही. आपल्याला जर देव मिळवायचा असेल तर या 7 दिवसामध्ये देव मिळतो. किती दिवसात? 7 दिवसात मिळतो. हिंदू धर्मामध्ये तर असं वर्णन आहे, काही काही संतांनी काही ऋषींनी राजांनी एका तासामध्ये देवाला मिळवून घेतलं. किती? एका तासामध्ये. एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला
भिकारी वाटू लागली. ज्ञानोबराय वर्णन करतात. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय ते गोड जीवाशी झाला. जे कडू विषय ना ते आपल्याला गोड वाटायला लागला आणि जे कडू आहे ते गोड वाटायला लागला. जे गोड आहे ते कडू वाटायला लागलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपण या नदीत आल्याच्या नंतर देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. ज्या ब्रह्मांड मालकाला आपल्याला मिळवायचंय, ज्या ब्रह्मांड मालकाला आपल्याला मिळवायचंय, आपण त्यालाच विसरून गेलोय. सुंदर मरण सांगत होते, ज्याला सुंदर मरावंसं वाटतं त्याने भागवत ऐकायचं आणि ज्याला सुंदर भांडणं करावं वाटतेत ना त्याने महाभारत ऐकायचं. कोणाकोणाला भांडणं करावं वाटते? खोटं बोल नका, समजेच करतात. आपल्याला भागवत कथा श्रवण करायची हो ना, पण या भागवत कथेत नेमकं होतं तरी काय, आमचा फायदा तरी काय? ऐका, मनुष्य प्राणी मागताय, जिथं फायदा असेल तिथंच जातो, जिथं फायदा असेल तिथंच जातो. ऐका, फायदा तुमचाच आहे, भरपूर आहे. इथं आलेल्या एका व्यक्तीनं राधे राधे म्हटलं ना, त्याच्या जवळचे ते पूर्ण व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तीचं पुण्य त्या राधे राधे म्हटलेल्या व्यक्तीला लागतं. मग आपण इथे झोपलं तरी ही जागा झोपण्यासाठी चांगली आहे. मी नेहमी सांगत असते, इथं झोपायचं जरी असेल तर कथेच्या कीर्तनाच्या मंडपात येऊन झोपावं. का? तर यातला अध्यात्म ऐका. निश्चित इथे येऊन झोपायचं का? ऐका, झोपेतून उठल्यावर एखादा शब्द कानावर पडला आणि ते अंतःकरणापर्यंत पोहोचला तर आपल्याला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा जागेवर झोपायचं की तिथं आपल्या कोणीतरी उठवणारा पाहिजे. साधू संत म्हणतात बघा, उठा जागी वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवू माता, सुख विवेका जन्माचा. अरे आता तरी उठा, कित्येक वर्ष मायामोहाच्या संसारात आपण झोपी गेलो, आता तरी उठा. ऐका, जे भागवत कथा आपल्याला श्रवण करायची तिथं नेमकं होतं तरी काय? ऐका, एक भिकारी होता आणि त्याच्याकडे परीस होता. ऐकलं का? एक भिकारी होता आणि त्याच्याकडे काय होतं? असं कसं शक्य आहे बरं? भिकारी होता त्याच्याकडे परीस. ते परीस काय करतं? लोखंडाचं सोनं करतं. काय करतं? सोनं करतं. आणि ते एका भिकाऱ्याकडे आहे, ज्याच्याकडे तो परीस आहे ना, तो एक एक रुपयासाठी रस्त्यावर भीक मागतो. ज्याच्याकडे परीस आहे तो बरं का. एक दिवशी एका संतांनी सांगितलं, अरे तुझ्याकडे जे परीस आहे ना, त्या परीसानं लोखंडाचं सोनं होतं, लोखंडाचं सोनं होतं. मग त्याला विश्वास वाटला नाही. तेव्हा ते संत म्हणाले, काय तूच लावून बघ. मग त्या माणसाने ते परीस एका कागदामध्ये बांधलेला होता. ते परीस घेतला आणि लोखंडाला लावलं. तर आश्चर्यचकित झालं, त्या लोखंडाचं सोनं झालं. म्हणजे त्याच्याकडे तो परीस होता, पण त्याला माहीत नव्हतं याचं महत्त्व काय आहे. तसं आपली भागवत कथा ऐकायची, पण याचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत नाही. ऐका, सांगते, अंतःकरणामध्ये आत्तापर्यंत जे गेलेले पाप आहेत ना, अंतःकरणामध्ये आत्तापर्यंत जे गेलेले पाप आहेत ना, ती पाप घालण्याची ताकद या भागवत ग्रंथामध्ये आहे, कीर्तनामध्ये आहे. नामसंकीर्तन साधन पैसोते जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचे पाप घालण्याची ताकद ही देवाच्या नामकीर्तनामध्ये आहे. माय बाप, ऐका, हे भागवत ग्रंथ खूप श्रेष्ठ आहे. एवढा श्रेष्ठ आहे की त्याचं महात्म्य 18 पुराणामध्ये एक पद्मपुराण नावाचं पुराण आहे. त्या पुराणामध्ये 6 अध्यायामध्ये भागवत ग्रंथाचं महात्म्य गायलं गेले. ते 6 अध्याय व्यासाने उचलले. तेथून पुढे हे महात्म्य अध्याय व्यासाने उचलले व पुन्हा भागवतामध्ये समाविष्ट केले आणि तेथून पुढे भागवत महात्म्य सुरू झालं. या भागवत पुराणाचा प्रारंभ करत असताना व्यास महाराज सुंदर वर्णन करतात देवाचं. कारण कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पहिल्यांदा असं म्हणावं लागतं, श्री गणेशाय नमः म्हटल्याशिवाय कार्य हे पुढे जात नाही. मग संसारात्मक कार्य असू द्या किंवा परमार्थातलं कार्य असू द्या,
कार्य असू द्या. तर व्यास महाराज आपल्या आराध्याला वंदना केली. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः. प्रथम देवाचं वर्णन केलं. ऐका, तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. सत्य तू विठ्ठला पारे दावेला जगदकारू. व्यास महाराजांनी जे वर्णन केलं तेच तुकाराम महाराजांनी केलं. सत्य तू विठ्ठल. 3 वेळा शब्द आला. किती वेळा? 3 वेळा शब्द आला. ऐका, जास्त शिकलेल्या माणसाने गाठीला डोकं लावायचं नाही. गाठीला डोकं कुणा लावावं? तर ज्याचा माता जाग्यावर आहे त्यानंच गाठीला डोकं लावावं. कदाचित विश्वास नसेल म्हणून तुकाराम महाराजांनी सत्य तू विठ्ठला हा 3दा शब्द दिला. आपण वेळेला सुद्धा 3दा सांगतो आणि भांडणं सुद्धा 3दा सांगतो. म्हणतो बघ मी तुला पहिल्यांदा सांगायलो, दुसऱ्यांदा म्हणतो बघ मी तुला दुसऱ्यांदा सांगायलो, तिसऱ्यांदा म्हणतो आता मी शेवटचं सांगायलो. म्हणतो का नाही? जाऊद्या म्हणत नाही वाटतं. हे 3 वेळा म्हणून तुकाराम महाराजांनी सत्य तू हा शब्द वापरला. ऐका, आपल्या ठिकाणी तो प्रत्येक ठिकाणी आहे पण तो आपल्याला दिसत नाही. त्या देवाचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी आहे मात्र दिसत नाही. देव जर नसता तर आतापर्यंत आपण कुठेतरी भिंतीला अडकलेले असतो. सर्वगती रामा देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. कुठं? सर्वांगठी रामन म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून म्हणतात ना विठ्ठल जाई साई घराला, विठ्ठल जाई साई घराला, विठ्ठल जाई साई घराला, मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणतात ना देव आहे, देव आहे, देव आहे, देव
आपल्याला दिसत नाही, मात्र आपल्याला दिसत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री. इथून पुढचा भाग आपण उद्या पाहू. तोपर्यंत वेळ करू.